नवरात्रीचं महत्त्व असं आहे की हे जे 9 रात्री आहे, 9 दिवस म्हणजे पहिले 3 दिवस जे आहे ते काली मातेचे, दुर्गा मातेचे आहे. काली माता ही जी आपल्यामध्ये जो तामसिक गुण असतो, तामसिक गुण म्हणजे काय, निगेटिव्हिटी, नैराश्य, तर यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे काली मातेची पूजा करून, आराधना करून पहिले 3 दिवस. पुढचे जे 3 दिवस आहे नवरात्रीमधले ते म्हणजे आपल्यातला जो रजगुण आहे, म्हणजे ऐश्वर्य आपल्याला जर मिळवायचं आहे, समृद्धी मिळवायची आहे, तर आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे, काही ना काही करायचं आहे, कृती करायची आहे, ॲक्शन करायची आहे. तर ती जी एनर्जी आहे, ती जी ऊर्जा आहे, ती म्हणजे ती रिप्रेझेंट करते तर महालक्ष्मी. तर महालक्ष्मीची आराधना करून आपल्याला आपल्यातल्या रजगुणावर विजय मिळवायचा आहे. आणि शेवटचे जे 3 दिवस आहे ते म्हणजे आपल्यातलं जो सत्य आहे त्या सत्याचा शोध घ्यायचा आहे, सत्याचं ज्ञान घ्यायचं आहे. तर ते ज्ञान घेणं, त्या सत्याचा शोध घेणं, ते ज्ञान घेणं, त्यासाठी आपल्याला सरस्वती मातेची आराधना करायची आहे. तर नवरात्री बेसिकली म्हणजे काय, तर पहिले 3 दिवस काली मातेची आपल्याला आराधना करायची आहे, त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची आराधना करायची आहे 3 दिवस, आणि शेवटचे 3 दिवस आपल्याला आपल्यातलं खरं सत्य जाणून घेण्यासाठी, या सृष्टीचं सत्य, आपल्यातलं सत्य जाणून घेण्यासाठी सरस्वती मातेची आराधना करायची आहे. असे हे 9 दिवस आहे. तर हे 9 दिवस आपण जर ह्या भावनेने जर त्याची आराधना केली देवीची, तर आपण ह्या 9 दिवसाचा आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. आणि शेवटचा जो 10वा दिवस आहे त्या दिवशी आपण आपल्यातला जो 10 मुखी रावण आहे, रावण म्हणजेच आपल्या मनातले 10 विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मत्सर वगैरे, ह्या 10 विकारांना आपण जाळून आपण रामाला प्राप्त करू शकतो, म्हणजेच देवाला प्राप्त करू शकतो. आणि तो आहे दसरा. तर अशा पद्धतीने नवरात्री आणि दसऱ्याचं महत्त्व आहे. ओम नमः शिवाय.